पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आपण मी आनंदी राघव कर्णिक, ह्यांची वहिनी, ह्यांची बायको। वर्षाताईंच्या बाबतीत जे काही चुकीचं घडलं हे सगळ्यात आधी माझ्या लक्षात आलं। असं काय घडलं होतं जे तुमच्या लक्षात आलं होतं? आमच्या वर्षाताई तशा साध्या आहेत, मनाने अगदी स्वच्छ आहेत, त्यांच्या मनात काहीच राहत नाही। त्यांना आनंदी राहायला आवडतं, आयुष्य जगायला आवडतं। अशा वर्षाताई अचानक निराश दिसायला लागल्या, अचानक बुजल्यासारख्या वाटायला लागल्या। माझ्या तेव्हाच लक्षात आलं होतं की काहीतरी चुकीचं घडतंय त्यांच्यासोबत। मग एके दिवशी त्यांच्या अंगावर डाग दिसले, मारल्याचे डाग। हर्षते, हो, तो मला मारायचा। मला मारण्यासाठी त्याला छोटं मोठं कारणही पुरायचं। मला वाटायचं की हे आजच्या दिवसापुरतं आहे, उद्या सगळं संपेल। पण तो उद्या कधी आलाच नाही साहेब। मी सगळ्या नोंदी करून घेतल्यात, डोंट वरी। यापुढे तो माणूस तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही जोपर्यंत तुमची डिवोर्सची केस पूर्ण होत नाही। कोर्टात जो निर्णय घेतला जाईल तो जाईलच, पण तोपर्यंत आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू। थँक्यू। थँक्यू सो मच। खरं तर थँक्यू या मॅडमला म्हणा, कारण भले भले या पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर घाबरतात। अशा वेळेस आपल्या पाठीशी खंबीरपणे कोणीतरी उभा आहे हे सांगणारं हवं असतं, आणि या मॅडम आल्या आणि त्यांना आधार मिळाला। साहेब अहो, कर्तव्य आहे ते माझं, त्यांच्याकडे कशी पाठ फिरवू शकते? तुम्ही पोलीस आहात म्हणून तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा करू शकतो आम्ही। साहेब खरंच धन्यवाद। थँक्यू। येतो आम्ही। या चला। दादा, थँक्यू दादा, थँक्यू, तू मला हे करायला लावलंस। आणि आनंदी, तुला पण थँक्यू, तुझ्यामुळे मला बोलण्याचं बळ मिळालं। तुम्ही दोघं माझ्या आयुष्यात असाल ना की माझं आयुष्य खूप सोपं असतं। मला कुठल्याच संकटाची भीती वाटत नाही। तुम्ही दोघं असेच कायम मला माझ्या बरोबर हवे आहात। जायला हवं, उशीर होतोय कामावर जायला। तू गाडी जाऊन बस, मी आलो। हो। आनंदी, थँक्यू सो मच। तू जर का आली नसतीस तर वर्षा आता जे काही बोलू शकली पोलिसांच्या समोर ती बोलू शकली नसती। आणि हां, तू आल्यानंतर एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की या केसमध्ये तुझी साक्ष खूप महत्त्वाची ठरणार आहे। कारण अतुल वर्षाचा कसा छळ करायचा हे तू स्वतः पाहिलेलं आहेस, आम्ही कोणीच नाही पाहिलं ते। त्यामुळे तुझी साक्ष कोर्टामध्ये खूप महत्त्वाची असेल, आणि नातेवाईक म्हणून तू दिलेली साक्ष अतुल काही केल्या खोटी ठरवू शकणार नाही। मग तुझी गरज आहे मला, आय मीन वर्षाच्या केसमध्ये तुझी गरज आहे, माझ्या आयुष्यात आहे। वर्षाताईंसाठी करेन मी हे सगळं।
तुमच्यासाठी नाही. कोणीतरी लागतात त्याही माझ्या. मी माझी माणसं जोडली, अगदी मनापासून जोडलीत माझी माणसं. ह्या माणसांच्या आयुष्यात माझी जागा दुसऱ्या व्यक्तीची होती. ह्याचा मागचा पुढचा विचार न करता मी मनापासून जीव लावला त्यांना. त्यांनीही मागचा पुढचा विचार न करता मला जीव लावला, प्रेम दिलं. त्या जोडलेल्या माणसांच्या पाठीशी मी आयुष्यभर उभं राहायला तयार आहे. वर्षाताईंच्या केसमध्ये तुम्हाला माझी गरज हवी असेल तर मी मदत करायला तयार आहे, पण वर्षाताईंसाठी, तुमच्यासाठी नाही. मला वर जायचं. तुला किती वेळा सांगितलं इथे यायचं ना म्हणून? चल तू 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 बाहेर निघ. जावई आहे. अरे जावई होतास, आता नाहीये, कळलं ना? आणि तू वर्षाताईंच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची सोडून द्या. साहेबांनी सांगितलं तुला वरती सोडायचं नाही म्हणून. चल निघ, चल. तुझा माझ्याबद्दलचा जो काही राग असेल, पाय सोड, पाय सोड, पाय सोड. लहान राहा. पण लहान मला मान्य तिच्या आयुष्यात दुसरा माणूस आले, पण म्हणून माझं प्रेम कमी होत नाही ना. तू तू सोड. ती इथे राहते, ती तिच्या मर्जीने राहते. मी नाही सांगितलं तिला. तू आतमध्ये यायचं नाही. मला वर जाऊ दे. अरे पण त्यांचं नाही ना प्रेम तुझ्यावर, समजलं ना? आणि तू जो दुसरा माणूस बोलतोस ना, त्याला खूप काळजी आहे त्यांची, समजलंस ना? तो त्यांना आणायला जातो, सोडायला जातो, त्याला खूप काळजी आहे. तो समजून घेतो त्यांना. तुझ्यासारखं असं इथं तमाशा करत नाही, समजलंस ना? चल निघ, नाही निघ, निघ इथून. मी फक्त वर जातो. अरे तुला कळत नाही का तुला सांगितलं? चल निघ, चल. आणि परत इथं दिसलास तर बघा. अरे चल, तुला सांगितलं नाही इथं यायचं नाही म्हणून. आणि अब वर्षाताईंच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची सोडून द्या तू. साहेबांनी सांगितलं वरती सोडायचं नाही तुला. चल चल. राघव दादा आणि वर्षा पोलीस स्टेशनला गेले? हो, पोलिसात जाणं गरजेचंच होतं. वर्षाताईंच्या नवऱ्याने वर्षाताईंना खूप त्रास दिलाय दादा. एवढा त्रास सहन करायच्या, पण एका शब्दाने आम्हाला काही सांगितलं नाही. या सगळ्यातून निघण्यासाठी ना अशी पावलं उचलावी लागतात. वर्षासोबत एवढं सगळं घडत असताना तिने मला सांगितलंच नाही काही. बिथरल्याय तो त्या. नाही, धीट होण्याचा प्रयत्न करतायत, पण आयुष्यात जे काही चाललंय त्याचा त्रास होत असणार ना त्यांना पण. दादा, मला तर असं वाटतंय की त्यांनी तुम्हाला काही सांगितलं नाहीये ना, हे त्यांच्या ध्यानीमनीही नसेल. आपल्याच व्यापात अडकल्यात बिचारे. एकटी पडली असेल. वहिनी, मी एक रिक्वेस्ट करू तुम्हाला? हा बोला. तुम्ही एकदा तिची आणि माझी भेट घालून द्या. मी तिच्याशी बोलतो, कन्व्हिन्स करतो तिला. अहो दादा, ऐकणार नाही ते. मी भेटायला बोलवलंय असं सांगायचंच नाही ना. तुम्ही तिला सांगा की तुम्ही भेटायला बोलवलंय. नाही हो, असं खोटं बोलून कसं बोलवायचं त्यांना? बघा ना वहिनी, एकदा बोलून बघा ना. नाही नको, नाही नाही, खरंच नाही, माझ्याने नाही होणार आहे. वहिनी,
दादा काय करताय तुम्ही? वहिनी प्लीज. आनंदी, हा बोल ग. हा वर्षाताई, आज ऑफिस नंतर मला भेटाल का? का काय झालं? नाही काही झालं नाहीये, तुम्ही भेटा मग सांगते तुम्हाला. आनंदी तू बरी आहेस ना? अगदी बरी आहे मी. भेटाल का तुम्ही? बरं ठीक आहे, येते. काय काय म्हणाली ती? भेटतायत. थँक्यू व्हेरी मच. आनंदी, धावपळ झाली असेल ना तुमची? छे ग, उलट तू फोन केलास ना तर बरं वाटलं मला. माझ्या पण खूप दिवसापासून मनात होतं की तुझ्याशी शांतपणे बसून बोलूया. पण काय बघतेस ना हे पोलीस स्टेशनचं टेन्शन वगैरे. खूप दिवसापासून शांतपणे बसून बोललोच नाही होत आपण. पण काय काय छान शांतपणे बसून बोलायचं, पण इथे काही बसायला बेंच वगैरे काहीच नाहीये. हा आधी किती छान होतं ना. तू बनवलेले पदार्थ काय, दादा बरोबर बाहेर फिरायला जाणं काय. नाही तर आता आपल्या दोघींच्या आयुष्यात नुसतं टेन्शनच आहे. चल आपण पाणीपुरी खायला जाऊया. बाहेर ना एक कमाल पाणीपुरीवाला आहे, मस्त गमगमाट सुटलाय. चल. आई नको नको, ऐका नको. का ग? चल ना, मस्त स्पर्धा लावू पाणीपुरी खायची आणि ना मस्तपैकी आईस्क्रीम खाऊ त्यानंतर. आणि तुला जे काय सांगायचंय ना ते तिकडे सांग मला. चल. ऐका अगं चल, तुझी सासू मला कसा त्रास देते ना ते सांगते तुला. चल. खरंच नको, आज नको, आज नको. का ग? आत्ताच भेटलोय, वेळ आहे तर मग जाऊया ना, मस्त गप्पा मारूया. हे बघा, मी तुम्हाला इथे बोलवलं कारण नंदू दादांना भेटायचं होतं तुम्हाला. काय? हो, त्यांना बोलायचं होतं तुमच्याशी. ते आपल्या घरी पण आले होते ना तुमच्याशी बोलायला, मग तुमच्या ऑफिस खाली पण आले होते बोलायला. बोलणं नाही झालं ना म्हणे तुमचं, म्हणून मला असं वाटलं की. आनंदी यार, फसवलंच यार तू. नाही 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 वर्षा, ते असं नका म्हणू. फसवलं नाहीये मी तुम्हाला. खोटं बोलले मी तुमच्याशी, पण फसवलं नाहीये मी. नंदू दादांना खरंच तुमची काळजी वाटते, तुमच्याबद्दल सारखं विचारत असतात, विचार करत असतात. म्हणून मला असं वाटलं की तुम्ही भेटायला हवं एकदा. हे बघा, तुमची इच्छा नसेल तर मी आग्रह नाही करणार. वर्षाताई, काय करू? आनंदी कुठे आहे? कुठे तो? इथेच आहे मी. वर्षा, मला तुझी फक्त 5 मिनिटं दे ना प्लीज. चला निघते मी. तू कुठे चालली? अहो, काम आहे तुम्हाला कारखान्यात जावं लागेल मला. तुला तर ना मी नंतर बघते, आधी ह्याला बघते. नको तिकडे वशिला लावला याने. चला येते मी. बोला तुम्ही दोघं. तुम्ही माझे काय करताय तुम्ही?
अहो कळवायचं ना मला येण्याआधी. मला ए कसं- बाई, तुमची भांडणं बाजूला ठेवा. एक तर तू वेळ देत नाहीयेस, आलेली सगळी लोक परत जात आहेत आणि हा 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 तुझा नवरा गणपती बुक करायला आला ना रे. मावशी ए बघ, तो परत जाता कामा नये. त्याचं काय म्हणणं आहे ते ऐक. त्याला कुठला गणपती पाहिजे तो लिहून ठेव, कळलं? एक तर ही खाडा करते. हा का ग, का खाडा करतेस तू? हा, तुमची नाती कामामध्ये नको आहे, कळलं? तो काय म्हणणं आहे त्याचं ते लिहून ठेव. तू सांग तिला, ती व्यवस्थित बुकिंग करून ठेवेल. हा, आलेच मी. कुठला गणपती हवाय तुम्हाला? कुठला काय? घरी तू गणपती बनवला होतास तुझ्या हाताने. खरं तर आपल्या घरात पहिल्यांदा गणपती बाप्पाची स्थापना झाली ती तुझ्याचमुळे. तेव्हा गणपती घरी कुठला हवा आहे हे खरं तर तू ठरवायला पाहिजेस. मला काय बघा, फक्त बोल ना. असं गणपतीची ऑर्डर देणाऱ्या माणसाला कुठला गणपती हवाय मला कसं कळणार? तुम्ही सांगायला हवं ना मला कुठला गणपती हवाय. तुम्ही सांगा. मला तुझ्या हातचा गणपती घरी असणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी आणि आपल्या घरासाठी. बोलणार आहेस का आता? उशीर झालाय, मला पण घरी जायचंय. वर्षा, मला माहिती आहे माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय. तुझ्याशी बोलण्याचा, तुला भेटण्याचा मी प्रयत्न करतोय म्हणून तुला त्रास होतोय. पण खरं सांगू, तुझ्या कुठल्याही अटींवरती तुझ्यासोबत राहायला तयार आहे मी. म्हणजे तुला माझ्याशी कुठलंही नातं ठेवायचं नसेल, माझ्यावरती प्रेम करायचं नसेल, काही हरकत नाही. पण तुझ्यासोबत मला मित्र म्हणून राहू दे ना प्लीज. तुझ्या या कठीण काळात मला तुझ्यासोबत राहायचं आहे. मला माहिती आहे की मी तुझ्यासोबत असण्याने तुला आत्मविश्वास मिळतो. पण जर एखाद्या क्षणी तुला बोलावंसं वाटलं माझ्याशी तर त्या क्षणी तिथे मी तुझ्यासोबत असायला हवं असं मला वाटतं. कसा आहेस ना रे तू नंदू? मी तुझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला, तुला टाळण्याचा प्रयत्न केला, तरी तुला माझी काळजी आहेच. पण एक सांगू, माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत म्हणून मी तुला माझ्यापासून लांब ठेवते. पण याचा अर्थ असा नाही की माझं तुझ्यावर प्रेम नाही. गणपती येणार म्हणून चिंगीने खूप सारे प्लॅन्स करून ठेवले होते. गेल्या वर्षी गणपती बसेल की नाही अशी शंका होती तिला, पण या वर्षी गणपती बसणार म्हणून तिने अगदी तिच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा बोलवायचं ठरवलंय. आणि एवढंच नाही तर तू तिचं चित्र काढलं होतंस ना, अगदी तसंच चित्र तिला काढून हवंय यावेळी सुद्धा. पण तिच्या एकटीचं नाही, आपल्या संपूर्ण कुटुंबाचं. आणि तुझ्या हातचा मोदक तिला गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. ह्या गोष्टीची मला पूर्ण कल्पना आहे की माझ्या आयुष्यामध्ये रमा तू होतेस, आहेस आणि कायम राहशील. मला माहिती आहे. खूप काम आहेत मला. तुम्ही सांगितलं नाही कुठला गणपती हवाय तुम्हाला. पटकन बुक करा, वेळ नाहीये माझ्याकडे. ह्याच्या पलीकडे काय बोलू मी? आनंदी माझा ऐकशील जरा. कुठला गणपती हवाय? माझं ऐक जरा. मी हे बघा इथे पण आहेत, ह्यातले पण सांगू शकता तुम्ही. हा गणपती 5,000. गणपती बसतील त्याच्या आदल्या दिवशी मूर्ती तयार असेल.
तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता. 1000 रुपये ॲडव्हान्स.